ग चला कॅमेऱ्याच्या यानं साईडला व्हायचंय सर्व. जितू नावडेकर आपण सर्व कॅमेरामॅन दोस्तों सुनिये, सर्वांनी बाजूला व्हायचंय. कॅमेऱ्याच्या समोर कोणीच येऊ नका प्लीज. ज्या स्थितीमध्ये तुम्ही बसला आहात तसंच आपल्याला पारितोषिक वितरण सोहळा पार करायचा आहे. कारण लाईट याच साईडला पडते, सगळ्यांचे चेहरे याच दिशेला दिसत आहेत आणि सगळे लाईव्ह प्रेक्षक सुद्धा आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. कारण त्यांना बघायचं आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असणार आहे, उत्कृष्ट गोलंदाज कोण असणार आहे, उत्कृष्ट फलंदाज कोण असणार आहे आणि मालिकावीर कोण असणार आहे. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. धन्यवाद. आपण अक्षय पाटील स्वागत म्हणून सांग. या ठिकाणी आम्ही सन्मान घेतो आम्ही सन्मान सगळ्यांचा त्यांचं ठीक आहे. घेतलेला ना आणि टॉस पण उडवला. चला धन्यवाद. फोटो सेशन आपण नंतर करूच. सर्वांनी इकडे यायचंय. स्वप्नील दादा, पप्पू दादा, स्वप्नील दादा, पप्पू दादा या आपण थोडं स्वागत समारंभाकडे बोलूया. मान्यवरांनी थांबायचं आहे. अगदी खेळाडू बाजूला थांबा, मान्यवरांच्या बाजूला थांबा. खेळाडू मान्यवरांच्या बाजूला थांबा खेळाडू, कारण आपल्याला पारितोषिक वितरण सोहळा सर्वांनी पार थोडं मोकळं करायचा आहे. करायचंय. तत्पूर्वी आपल्या या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ सर्वांनी बाजूला व्हायचंय. केडी शेठ, स्वप्नील शेळके, भूषण भोईर, सर्वांनी बाजूला व्हायचंय. हे व्यासपीठ मोकळं करायचंय, मैदान मोकळं करायचंय. सत्यम पाटील आपल्या स्टेपार्ड एंटरटेनमेंटचे धन्यवाद. अगदी सर्वांच्या प्रमुख सहकार्यानं आणि उपस्थितीत हा पार पडलाय पर्व दुसरं. आणि या पर्वासाठी एक आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी कोणतीही मदत असू द्या, फक्त आवाज द्यावा आणि ती त्यांनी त्यांची पूर्तता करावी, असे या कलाकार प्रीमियर लीगचे आधारस्तंभ सन्माननीय प्रवीण दादा घासे, CMD स्मार्ट सिटी डेव्हलपर्स. सर 2 मिनिटं मैदान मोकळं करायचंय. केडी सेट, अक्षय पाटील यांना विनंती करतोय. चला फोटोग्राफर एका कॉर्नर वरून तुम्ही फोटो काढायचा आहे. हॅलो, सन्माननीय प्रवीण दादा घासी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. संपूर्ण कलाकार प्रीमियर लीग साठी सर्वात मोठं योगदान हे जर कोणाचं असेल तर प्रवीण दादांचं. अगदी लागणाऱ्या सर्व कमतरता त्यांच्याकडून भरून निघते. अगदी पहिल्या पर्वापासून एक पाठीराखा आधारस्तंभ म्हणून नेहमी एक सिंहाचा वाटा ज्यांचा आहे ते स्मार्ट सिटी डेव्हलपरचे सर्वेसर्वा प्रवीण दादा घासे. अगदी त्याचप्रमाणे उरण पर्व विभाग भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष प्रवीण दादा घासे यांच्या माध्यमातून हे सहकार्य लाभच्या या ठिकाणी येतो, जिथे मान सन्मान होतोय. सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रीडा क्षेत्रात एक भरीव योगदान दादांचं असतं. त्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून स्वागत केलं जात आहे. अगदी या मायेची उपदार शाळ, पुष्पगुच्छ आणि कार्यक्रमाची गोड आठवण ही मोमेंट देऊन त्यांचं स्वागत केलं जाते. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, एक छत्र अनेक वस्त्र ही टॅगलाईन आहे, असे श्री दीपक साडीचे सन्माननीय यांचे या ठिकाणी स्वागत होतोय. आमचे आयोजक अक्षय पाटील, स्वप्नील शेळके आणि कल्पेश जमडे यांच्या माध्यमातून. प्लीज इथे जे फोटो काढायचे आणि एका कॉर्नरवरून फोटो काढायचा आहे. सर्वांनी बाजूला व्हायचे. भाऊ सर्वांनी बाजूला व्हायचं. भाऊ भावेश पाटील
धन्यवाद. आमचे जिंकलेल्या टीम मधून आहेत नितेश तेजू, नितेश सांडेल. खूप जल्लोष केलाय त्यांना आजच्या विजयाचा. विजयोत्सव म्हणावा लागेल. आज बायकोला नितेश घेऊन आले सोबत. खूप दमलाय है ना नितेश? खूप नाचलाय. अजून नाचायचं यस, कारण तुमचा संघ जिंकला. सोहेल भाई यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. या सर्व दानशूर व्यक्तींनी दातृत्वाच्या भावनेतून एक सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यातून ही पार पाडलंय पर्व दुसरं कलाकार प्रीमियर लीग 2026. आणि सोहेल भाईंचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. कल्पेश केडी अगदी DOP म्हणून आपल्या इंडस्ट्रीमध्ये कॅमेरामन म्हणून एक खूप नाव लौकिक आहे. अनेक कलाकारांना एक महत्वाची साथ त्यांची लाभते. असे कल्पेश दमडे यांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलं जात आहे. एक त्रिमूर्तींच्या माध्यमातून सोहेल भाईंचं या ठिकाणी स्वागत होतोय. धन्यवाद, आभार व्यक्त केले जाते सर्व पाहुण्यांचं. त्यानंतर मी सुशांत गायकर आपण सुद्धा जायचं आहे. आर्ट डिरेक्टर ऑफ कलाकार प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि दुसरं सुशांत गायकर यांनी जायचं आहे. सुशांत गायकर सर, आपणास विनंती आहे. एक नाविन्य जपत असताना त्या नाविन्यासाठी कला दिग्दर्शक फार महत्वाचा असतो आणि त्याची एक चोख जबाबदारी जे खांद्यावरती फेळतात ते सुशांतजी गायकर, कलाक्षेत्रातील एक मोठं नाव. आर्ट डिरेक्टर म्हणून विविध मोठमोठ्या गाण्यांमध्ये आर्ट डिरेक्शनची बाजू सांभाळताना सुंदररित्या पार पाडत असे सुशांतजी गायकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. PTC लाईव्हचे केडी याने सुद्धा जायचं आहे. तिसरे केडी असतील हे PTC लाईव्ह, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान होईल. DJ SDC आपण सुद्धा त्या ठिकाणी जायचं आहे. आणि स्कोरर आपले स्कोरर योगेश केणी 2 दिवसामध्ये एक चांगली स्कोरिंग ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, चांगला स्कोर आणि निश्चितच धाव गुणलेखन ज्यांच्या माध्यमातून चांगलं झालं 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. असं योगेश केणी यांचा सुद्धा सन्मान येथे नक्कीच होणार आहे. आपल्या PTC लाईव्हचे एक मेंबर केडी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. PTC लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. आपल्या सगळ्यांचे लाडके प्रेक्षक, जे प्रेक्षक प्रेम देतात त्याच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं PTC लाईव्ह यांच्या माध्यमातून. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार येथे आपण पाहायला मिळतोय. मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि 2 दिवस खरोखरच ज्याला डान्स सुद्धा येत नव्हतं आणि त्या व्यक्तीला नाचायला लावणार हे ठरवलं होतं. आणि आगळ्या वेगळ्या टायमिंगला, कारण विकेट पडला तर विकेटवर गाणं, चौकार गेला तर चौकारावर गाणं, षटकार गेला तर षटकारावर गाणं. खरंच म्हणजे तल्लक बुद्धीचा डीजेच हे करू शकतो आणि अतिशय स्मार्ट डीजे. आणि पहिल्या पर्वामध्ये सुद्धा तो माझा चाहता होता आणि ह्या पर्वामध्ये सुद्धा चाहता आहे आपला सगळ्यांचा लाडका SDC DJ SDC. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सुरेख डीजे, अचूक वेळेवर गाणं आणि निश्चितच मी कधीच पाहिला नव्हता सूरज जबरदस्त डीजे या आमच्या कलाकार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला भेटण्याची संधी मिळाली. खूप छान, खूप छान, खूप छान. त्यानंतर मी आमंत्रित करेल या ठिकाणी कमलाकर मामांना, ज्यांच्याकडून ही मंडप व्यवस्था साकारली गेली आहे. कमलाकर मामा, खरं तर या आरास सर्व या ठिकाणी दिसते मंडपाची, ही ज्यांच्या माध्यमातून पूर्तता केलेली आहे ते आमचे प्रमुख सहकारी, यांच्याकडून हे मंडप व्यवस्था साकारली गेली आहे. त्या कमलाकर मामांना या ठिकाणी विनंती करतोय आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. कमलाकर मामा या, कुठे आहात तुम्ही? तुमचा सुद्धा सन्मान येथे होणार आहे. कमलाकर मामा, आदरणीय स्वप्नील शेळके यांना मी विनंती करतोय आपला शुभ सन्मान येथे स्वीकारायचा आहे. कमलाकर मामांचा सन्मान येथे होतोय. पपन, कमलाकर मामांचा या ठिकाणी सन्मान होतोय. अक्षय पाटील विनंती करतोय. कमलाकर मामांनी शेवटच्या क्षणी सुद्धा आम्हाला धावून आले ते आमच्यासाठी, कारण जनरेटर मधला डिझेल संपला होता आणि लाईटवर त्यांनी लगेच
माईकची आमची व्यवस्था करून दिली. आमच्या या आयोजनाला कुठेही थांबून दिलं नाहीये आणि असेच असतात हे पडद्यामागचे कलाकार. कमलाकर अगदी मामा, धन्यवाद. या टुर्नामेंटसाठी लाभलेले स्कोरर खरं तर अंकगणित त्यांचा सर्व खेळ असतो आणि हा खेळ फार जबाबदारीचा असतो आणि ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती ज्यांनी घेतली ते आमचे संपूर्ण मालिकेचे स्कोरर. त्यांना विनंती असेल आपण देखील या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. योगेश केणिया जबरदस्त गुणलेखन केलं सर. मी तेच सांगतोय कारण कालपासून पहिल्या सत्रापासून पहिल्या मॅच पासून अतिशय उत्तम गुणलेखन केलं योगेश केणी. आणि असा स्कोरर जेव्हा असतो तेव्हा आम्हाला समालोचकांना खूप सोपं होतं आणि योगेश केणी सारखा असा हा गुणलेखक, हर हुन्नरी गुणलेखक, एक तरुण गुणलेखक आमच्या सोबत तो होता. आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि त्याचे आम्ही आभार व्यक्त करतोय. अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते त्याचा सन्मान होतोय. त्यानंतर मी विनंती करेल ज्यांच्या माध्यमातून ही विद्युत व्यवस्था आम्हाला पुरवली गेली आहे ते ओम साई जनरेटर सर्व्हिसचे सर्वेसर्वा कुणाल दादा तारेकर यांचे देखील आम्ही धन्यवाद मानतोय. परी नेटवर्क वायफाय सर्व्हिस ज्यांच्या माध्यमातून लाभले. अगदी हे सामने पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून थेट आपण घर बसल्या सुद्धा पाहू शकता. अगदी आपल्या हातातल्या मोबाईल हँडसेटमध्ये सुद्धा पाहू शकता. ते आम्हाला परी नेटवर्कचे सुशीलकांत तारेकर यांनी या ठिकाणी यायचं आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. नानोबा मैदान पारगाव कमिटी ज्यांच्या माध्यमातून हे मैदान खुलं केलं गेलं आहे. आम्हाला मैदानाची व्यवस्था केलेली आहे त्या कमिटीने या ठिकाणी यायचं आहे. नानोबा पारगाव, नानोबा पारगाव मैदान कमिटी, नानोबा मैदान कमिटी पारगाव त्यांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद. नीना तारेकर आपण यायचं आहे. प्रफुल्ल मोकर, नीना तारेकर, सर्व नानोबा कमिटी आपण ग्राउंडवर आहात तर आपण या कलाकार प्रीमियर लीगचा मान घेण्यासाठी सर्व नानोबा कमिटी या लवकर लवकर. आधी या ठिकाणी सन्मान होईल पुष्पक पाटील यांचा. जीपी पार्सिक बँक मध्ये एक ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. जवळजवळ 1997 पासून या क्षेत्रामध्ये आहेत. अगदी 25 वर्ष समालोचनाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. क्रिकेट क्षेत्रात फार त्यांचं नाव आहे. नवी मुंबईमधील एकमेव चेहरा ज्यानं सेलिब्रिटी प्रीमियर लीगचं देखील समालोचन केलेलं आहे. अनेक सिरियलमध्ये एक ऍक्टर म्हणून त्यांना आपण पाहिलं. अगदी स्टार प्रवाह, कलर्स मराठी अशा विविध मालिकांमध्ये त्यांना पाहिलं. आणि विनायक माळीच्या भाऊबीज याच्यामध्ये दारुड्याच्या भूमिकेत ज्यांना आपण पाहिलं ते पुष्पक पाटील यांचे या ठिकाणी सन्मान होतोय. येस, हॅलो, व्हाईस मॅनेजर आहेत जीपी पार्सिक बँकेमध्ये, त्यांचे या ठिकाणी सन्मान होतोय. आणि 2 दिवस सगळे कलाकार तर इकडे होतेच परंतु 2 दिवस खूप मोठे मोठे कलाकार असं वाटत होतं लोकांना की येथे आदरणीय आपले सगळ्यांचे लाडके कलाकार दादा कोंडके, अजित पवार साहेब, परत शत्रुघ्न सिन्हा अशी यांची मिमिक्री आपण ऐकत होतो. आणि निश्चितच त्यांचा सन्मान येथे होणं गरजेचं आहे. पपन पाटील यांचा सन्मान येथे करायचा आहे. उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट मिमिक्री आर्टिस्ट आहेत आणि पपन उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक सुद्धा आहेत. असे पपन यांचा सन्मान होतोय आणि आम्ही त्यांचे फॅन झालेलो आहेत. पहिल्या सत्रापासून आम्ही त्यांच्या सोबत समालोचन करतोय आणि खूप मजा येते पपन सोबत कारण आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये त्यांची जी मिमिक्री करण्याची शैली आहे आणि निश्चितच लोकांना ते त्यांच्या प्रेमात पडायला भाग पडतात. असे आमचे सगळ्यांचे लाडके पपन पाटील. प्यारे देशवासियों, अगर रात भर खेल खेलना है तो टाइम को बचाना होगा. आदरणीय हबप श्री दीपक महाराज बोमकोडे यांचा येथे सन्मान होणार आहे. मी त्यांना विनंती करतोय हा शुभ सन्मान त्यांनी स्वीकार करायचा आहे. हबप श्री दीपक महाराज म्हात्रे आहेत का? हबप श्री दीपक महाराज म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान येथे होणार आहे. बोनकोड्याचे रहिवासी आहेत. दीपक म्हात्रे माझे मित्रच आहेत. येस,
अक्षय पाटील यांचे मामा आहेतच, पण आमचे चांगले मित्र आहेत दीपक म्हात्रे. त्यानंतर पाहुणे कलाकार अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. रंजिता पाटील आणि दीपक वासकर एक सन्मान स्वीकारायचा आहे. रोशन फडके, गणेश नाईक, त्याचप्रमाणे देवदत्त घरत आपण देखील हा सन्मान स्वीकारायचा आहे. या विनायक माळीचा रंजिता पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होईल. प्रियंका शेळके यांच्या माध्यमातून याच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल या सर्व कलाकारांचं. त्यानंतर देवदत्त घरत, दिवा घरत या नावानं प्रसिद्ध असणारे मॉडेलिंग आणि ऍक्टिंग क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे. गणेश नाईक यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी स्वप्नील शेळके यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मान करायचा आहे. गणेश नाईक साहेबांना. देवदत्त घरत आपण देखील सन्मान स्वीकारायचा आहे. खेळाडू या, खेळाडू जवळ या. महत्वाची पारितोषिक आता देणार आहोत आम्ही. खेळाडू सगळे जवळ या. खेळाडू प्लीज या. दोन्ही संघ या प्लीज. प्रशांत वासकर दादा यांचा या ठिकाणी सन्मान होईल. आणि आता जाहीर होईल कोण आहे मालिकावीर. रोशन फडके यांनी या ठिकाणी यायचं आहे. सन्मान स्वीकारायचा आहे रोशन फडके. ह्यो सत्कार झाला ना महाराष्ट्र नको हा, बोल. महाराष्ट्राचा गोलंदाज सागर पाटील पारगाव त्यांचं करून घे. सगळ्यांचं स्वागत होतोय. त्यानंतर महाराष्ट्र असा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सागर पाटील पारगाव यांना मी विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी यायचंय. सन्मान होतोय आपला. सागर पाटील दादांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अगदीच मायेची उबदार शाळ, या मंगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या संपूर्ण क्रिकेट प्रीमियर लीगची या ठिकाणी गोड आठवण सन्मान चिन्ह एक मोमेंटो देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर लकी ड्रॉ आहे या ठिकाणी पंक्ती मेन्स अँड वुमेन्स वेअर यांच्या माध्यमातून अगदीच पंकज ठाकूर आणि भक्ती पाटील ठाकूर यांच्या माध्यमातून हे लकी ड्रॉची व्यवस्था आहे. कलाकार प्रीमियर लीग साठी एक नवीन परवडी आहे. तर पाहूयात या लकी ड्रॉचा कोण होते विजेता. चला ते बॉक्स आणायचं आहे. एक छोटा मुलगा सुद्धा या बॉक्स बरोबर, कारण छोटा तो मुलगा चिठ्ठ्या मध्ये काढेल. कल्पेश दमडे. सायरा कुठे आहे आमची सायरा? सायरा ये, सायरा ये. मिक्स आहे, मिक्स 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 मिक्स. नावं वाचन आपण बघूया आणि बघूया कोण आहे सायराच्या या लकी ड्रॉचा भाग्यवान विजेता. सायराच्या हातात पंक्ती बघूया मेन्स कोणाची वेअर कडून चिठ्ठी येते. दिलं गेलं जाईल पहिली एक चिठ्ठी बक्षीस. कोणाची असेल? नाव आहे ईशान ठाकूर. त्याची पण बायको आली या ठिकाणी. एअरपॉड लग्न करायला पाहिजे. ते दिले. प्रीमियर लीग कलाकार प्रीमियर लीग. बघा मेहनत, एक महिना झाला ईशान या मैदानात मेहनत करतोय, कारण तो सुद्धा आयोजकांच्या टीम मध्ये आहे. परंतु आज तो लकी ठरला आहे. लकी ड्रॉ मध्ये ईशानचे नाव आलंय. तर दुसरं नाव बघूया कोणाचं येत आहे. दुसरं नाव, दुसरं नाव, दुसरं नाव, दुसरं नाव. नमन कोण आहे? नमन. नमन कोण आहे? नमन, नमन. मी 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 आधार कार्ड पाहिजे. आधार कार्ड. अरे नाही, नमन, हा अमन आहे. हा अमन आहे. नमन. नमन. अरे नमन, टी शर्ट कोणचा आहे नमनचा?
नमन कोण आहे? दे दे दे. मैं अमन. नमन एअरपोर्ट लकी ड्रॉ मध्ये अजून एक. भक्ती ठाकूर नाव आलंय, भक्ती मिळणार ठाकूर नाही. नाव आलंय, पण हे नाव बाद होईल. घरातल्या घरात बक्षीस जाणार नाही लकी ड्रॉ. नाही नाही. सायरा शेळके स्वतःच्या नावाची चिठ्ठी धीरे काढले. चला सायरा शेळके. कलाकार प्रीमियर लीग. सायरा प्रीमियर लीग. शेवटचा हा विजेता असेल ना? अजून आहेत नाही अजून आहेत. धंदा जोरात आहे म्हणजे पंक्ती मेन्सवेअर अक्षय केकेसी अवेलेबल असेल तरच भेटेल. नेक्स्ट गेला गेला. ओके नेक्स्ट नेक्स्ट. हे बघ बघ त्याच्या हातातून घे. सोनू भोईर. विशाल भोईर, सोनू भोईर, रेकॉर्डिस्ट. सोनू भोईर आहे का? सोनू भोईर धावतोय, धावतोय, दमला, रेकॉर्डिस्ट दमला. म्हणून ये सर्व श्रुत असणारा हा सोनू दादाचा या ठिकाणी सन्मान होतोय. भाग्यवान लकी ठरलाय. ड्रॉ सोनू भोईर. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, नाहीतर गाणं दिलं जाणार नाही लवकर. पंक्ती मेन्सवेअर यांच्या माध्यमातून हे लकी ड्रॉ आहेत आणि मला वाटतं आता शेवटचा लकी ड्रॉ बघूया. आता गर्ल्स गिफ्ट बाकी आहे, त्याच्यामुळे मुलीचं नाव आलं तरच ते घेतलं जाणार. नाही मुलगा आहे, मुलीचंच नाव, कारण एकच गिफ्ट बाकी आहे. ते मुलींचा जो गिफ्ट बाकी आहे लकी ड्रॉ आहे तो आमच्याकडे शिल्लक आहे. ऍश क्वीन. ऍश क्वीन कोण आहे? बाद. नाही नाही, आयडी कार्ड चालेल पण रंग लाल पाहिजे ड्रेसचा. सुप्रियाला पाठवू शकता, आहे का तिकडं? मुलगी मुलगी मुलगी, कारण लकी ड्रॉ हा मुलींसाठी आहे, त्याच एक प्राइज राहिलंय. विराज डाकी. सगळी मुलांची नावं येतात हातामध्ये. सगळीचकडे महिलांचं आरक्षण. चला पटापट. भाऊ पाटील. नाही, फक्त महिलांचं आरक्षणाचं लकी ड्रॉ बाकी आहे. आरक्षण गिफ्ट बाकी आहे, महिलांचं आरक्षण आहे ते एकच लकी ड्रॉ बाकी आहे. किट्टो पाटील, पूजा पाटील. किट्टू पाटील याचा सन्मान केला जाईल. आली लेट आणि झाली शेड. बघा किट्टो. मेन्स मध्ये त्यानंतर स्वागत केलं जाईल सुधा पाटील आणि जीत थळी. किट्टो या, आली लेट आणि झाली शेड. बघा सुधा पाटील लकी आणि ड्रॉ जीत लकी थळी ड्रॉ. यांनी या तर ठिकाणी यायचंय. आपलं खूप 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 आभार. पंक्ती मेन्सवेअर खूप खूप आभार आम्ही आज व्यक्त करतो कलाकार प्रीमियर लीग 2026 या माध्यमातून. सुधा पाटील. तर मुख्य सुधा पाटील आणि जीत थळी. आले आले. जीत थळी या ठिकाणी आले, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. अक्षय पाटील यांना अक्षय विनंती पाटील या. करतोय. खेळाडू या, महत्वाचे सन्मान आता आम्ही देणार आहोत. खेळाडू सगळे या, प्लीज बसू नका, उभे राहा, जरा या जवळ या. खेळाडू सगळे या. एक सन्मान झाला. आणि निश्चितच सगळ्यांनी आम्हाला चांगली साथ दिली, चांगलं सहकार्य केलं. कोणाचा सन्मान राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, आम्ही माफी मागतोय त्याची, जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर. कारण मुख्य बक्षिसाकडे आता आपण वळणार आहोत. सगळ्यात अगोदर सगळ्यांनाच माहिती आहे की स्टेप आर्ट एंटरटेनमेंट आणि डीबी प्रोडक्शन अशा दोन्ही संघांमध्ये हा रंगतदार सामना लढणार होता. आणि निश्चितच आम्ही सकाळीच
सांगितलं होतं की पॉइंट्सच्या टेबल प्रमाणेच हे सगळे खेळाडू हे निवडले जातील आणि पहिलं जे पारितोषिक आम्ही देणार आहोत ते म्हणजे मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कैलासवासी अनंत बाळराम पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय श्री प्रमोद दादा पाटील शिवसेना विभाग प्रमुख प्रभाग क्रमांक 2 यांच्याकडून आणि बिलेनियर्स चॉईस यांच्याकडून आमच्या या मॅन ऑफ द मॅच साठी गॉगल देण्यात आले होते. आपले प्रमुख आयोजक अक्षय अनंत पाटील अगदी त्यांचे वडील स्वर्गीय अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीयुत प्रमोद दादा पाटील यांच्या माध्यमातून दिले गेले जातात हे मॅन ऑफ द मॅचचे सर्व सन्मान चिन्ह त्यांचा देखील शब्द सुमनाने आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. तर मॅन ऑफ द मॅच शेवटच्या लढतीमध्ये आपल्या संघाला सावरला अमन भोईर. अमन भोईर या प्लीज जरा टाळ्याने स्वागत करा यार. 2 दिवस हे खेळाडू मेहनत करतायत. खेळाडू या जरा आपल्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी या. गणेश खोडे आपला संघ घेऊन या जवळ प्लीज. जवळ या जवळ या. सगळे खेळाडू जवळ या प्लीज. सगळे खेळाडू या प्लीज. तुम्ही 2 दिवस मेहनत केली आहे. जरा आपल्या सहकार्यांसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे कारण ही 2 दिवसाची मेहनत नाहीये तर ही वर्षभराची मेहनत. कारण वर्षभर वाट बघावं लागणार आहे परत या हंगामासाठी. त्याच्यामुळे खूप महत्वाचं असणार आहे हे वर्ष. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने या सामन्यांमध्ये 4 मॅचेस मध्ये 3 झेल घेतलेले आहेत आणि आमचे लाडके माननीय श्री प्रवीण दादा घासे या स्मार्ट KPL सिटी डेव्हलपर्स या KPL यांच्याकडून चा आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते स्मार्ट सिटी डेव्हलपरचे CMD उरणपूर विभाग युवा विनय अध्यक्ष शेळके प्रवीण दादा घासे यांच्या माध्यमातून यांच्याकडून दिले गेलेलं कूलर. सन्मान चिन्ह. विनय शेळके यांच्याकडून कूलर आणि निलेश शेळके यांच्याकडून आदईचे जे राहणार आहेत त्यांनी मात्र कूलर दिलेला आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी. आणि आमचे पाठीराखे आमचं बॅकबोन जे आहेत आदरणीय आमचे परममित्र प्रवीण घासे स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे सर्व यांच्या माध्यमातून ही आकर्षक ट्रॉफी येथे देण्यात आली आहे. एनी गेस कोण असू शकतो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने 4 मॅचेस मध्ये उत्कृष्ट असे 3 झेल घेतले. आपल्या संघाला मात्र खरंच त्याने सावरलाय. कोण असणार आहे नाव घ्या मित्रांनो. चला जास्त वेळ मी घेत नाहीये. डीपी प्रोडक्शन संघाचा असेल की स्टेप आर्ट एंटरटेनमेंट संघाचा असेल काय वाटतंय. चला जास्त वेळ घेत नाहीये. स्टेप आर्ट एंटरटेनमेंट संघाचा गणेश कोळी. आणि हे सन्मान चिन्ह दिलं गेलं आहे प्रवीण दादा यांच्या माध्यमातून. गणेश कोळी रोज आम्ही तुमच्या हातामध्ये चिंबोऱ्या बघत असतो आज कूलर बघतोय. बाबा 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 कवरा मोठा कूलर घेऊन चाला यो. गणेश कोळी या ठिकाणी यायचं आहे. कॅटेगरी आहे मी बेलपाडकर या नावानं युट्यूब वरती त्याच्या अनेक व्हिडिओज आपण पाहतोय. त्याचा फेमस डायलॉग आहे बाबा बाबा कवरा मोठा चिंबोरा भेटला यो कमीत कमी 1.5 किलो तरी होईल. काय वाटतंय आज हा कलाकार प्रीमियर लीग मध्ये काना मागून आले आणि तिकड झाली. स्टेप आर्ट एंटरटेनमेंट फार लेट आली आणि विजयाकडे थेट गेली. विजेतेपद पटकावत असताना एक सुंदर क्षेत्ररक्षक म्हणून एक फिल्डर म्हणून ट्रॉफी मिळते. काय म्हणशील या संपूर्ण आयोजनाबद्दल आणि तुझ्या यशाबद्दल.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयोजन तर एकदम उत्कृष्ट होतं. म्हणजे जशी गेल्या वर्षीपेक्षा यंदा आयोजनाची लेवल एक नेक्स्ट लेवल होती. भारी होतं. म्हणजे सर्व प्लेयर्सनी ज्यांनी या रील स्टार बोला, यूट्यूबर, सिंगर, डायरेक्टर, प्रोड्यूसर सर्वांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यांना या स्पर्धेसाठी सिलेक्ट केलं त्याबद्दल प्रथम आयोजकांचं खरंच धन्यवाद. आणि आमची स्ट्रॅटजी तर कालपासून तुला माहितीच आहे कशी होती. काल आम्हाला लोकांनी जे असे नावं ठेवलीत ना त्याचा परफॉर्मन्स आज आमच्या बॅटमधून दिसला, आमच्या संघातून दिसला. थँक्यू भाई. गंमत मध्ये भल्याना पुरून उरले. स्टेप आर्ट एंटरटेनमेंटच्या सर्व शिलेदारांचं विशेष कौतुक. स्टेप आर्ट एंटरटेनमेंट तेच बोललो, शपथ. धन्यवाद. त्यानंतर वळतोय पुढच्या बक्षिसाकडं. तर समीर घर त्याने या ठिकाणी यायचं आहे. 2 दिवस फोटोग्राफी. अगदी हे सर्व क्षण आपण विसरून जाऊ, पण कित्येक वर्षभरासाठी हे कॅमेऱ्यामध्ये आठवणी कैद त्यांच्या माध्यमातून झाल्या. असे उत्कृष्ट फोटोग्राफर समीर घरत यांचं या ठिकाणी होतोय शुभ सन्मान, ज्यांचं सहकार्य लाभलं या KPL दौर्य पर्वासाठी. त्यानंतर भावेश पाटील यांचा सन्मान होईल. अगदी 46 स्नॅपर मधील हे सर्व सदस्य ज्यांचा हातभार लागतो या संपूर्ण KPL साठी भाऊचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. गणेश टावरे GT या नावानं फेमस असणारा हा व्यक्तिमत्व फोटोग्राफरच्या माध्यमातून लाभलं. GTचा या ठिकाणी सन्मान होईल. GT. त्यानंतर आर्यन पाटील यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर बोलतोय आपण पुढच्या बक्षिसाकडे. तर पुढचं पारितोषिक आहे बेस्ट बॉलर. फलंदाजांच्या जीवावर तर सगळेच खेळत असतात, परंतु महत्वाचा धुरा ठरतो तो गोलंदाज. कारण लो स्कोरिंग मॅचेस मध्ये आपला गोलंदाज महत्वाचा असतो. आणि निश्चितच बघितलं ह्या 2 दिवसाच्या सत्रामध्ये ज्याने 4 मॅचेस मध्ये टोटल 5 ओव्हर्स केल्या आणि या 5 ओव्हर्स मध्ये आपल्या संघाला गरज असताना आपल्या संघाला तारलं आणि चांगली गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. अवांतर धावा कमी दिल्या आणि 8 गडी मात्र बाद केले. असा हा गोलंदाज आहे. एनी गेस काय नाव असू शकतं असा या गोलंदाजाचा. आणि पारितोषिक असणार आहे ते म्हणजे पारितोषिक असेल ही एक चमचमती ट्रॉफी आणि आहे सायकल. ही सायकल दिली गेली आपल्याला SST मोबाईलच्या माध्यमातून. मराठी माणसाचं हक्काचं दुकान मोबाईल शॉपी. एक आवडता मोबाईल iPhone, Vivo, Oppo कोणताही मोबाईल असू द्या घेण्याचं आपलं मराठी माणसासाठी एक अव्वल दर्जाचं दुकान ते म्हणजे SST मोबाईल्स. त्यांच्या माध्यमातून दिली गेली जाते ही चमचमती सायकल आणि ही ट्रॉफी जी आपल्याला लाभले आपले आधारस्तंभ CMD ऑफ स्मार्ट सिटी डेव्हलपर प्रवीण दादा घासे यांच्या माध्यमातून. आणि ती जातीय. एनी गेस काय नाव असणार आहे. आपण 2 दिवस बघितले. कोण बोला लवकर लवकर. आणि 8 गडी ज्याने बाद केलेत 4 मॅचेस मध्ये 5 ओव्हर टाकल्या. त्याचं नाव आहे आलाय तो गाडीवर आणि आज जाणार मात्र सायकलवर. DP प्रोडक्शन संघाचा संजय पाटील. जबरदस्त गोलंदाजी केली कारण निश्चितच लो स्कोरिंग मॅचेस मध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. संजय पाटील या आणि आपला सन्मान हा स्वीकारा. प्रवीण दादा घासे यांच्या माध्यमातून. दादा 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 संजय दादा सायकलवर बसल्या बसल्याचा आपण बोलूया. बघा हे पर्व दुसरं आहे आणि निश्चितच आपण बघतोय संजय पाटील. मराठी येतं ना 100% येतं. ठीक आहे. आणि आपण आपल्या मातीत उभे आहोत तर मराठीतच आपण बोलणार. संजय पाटील स्वतःसाठी एक गाणं अशी फरमाईश तर येतेच, पण काय वाटतंय कारण फायनलची मॅच होती तुमच्या हातातून निसटली, परंतु बेस्ट बॉलर तुला भेटलाय या आयोजनाबद्दल आणि निश्चितच तुला भेटलेल्या पारितोषिकाबद्दल काय सांगशील आणि तुझ्या संघाबद्दल काय सांगशील? सर्वप्रथम
आपल्या कलाकार प्रीमियर लीगमध्ये मला स्थान दिल्याबद्दल सर्व आयोजकांचं आणि सर्व खेळाडूंचं मी आभारी आहे. कारण मला खूप लेट माहीत पडलं की ऑक्शन होणार आहे, पण ऑक्शनच्या एक दिवशी अगोदर मी अक्षय भाऊला कॉल केला, भाऊ असा असा विषय आहे, मला ऑनलाईन फॉर्म भरण्याची माहिती नाही. अक्षय भाऊ सांगतोय मी तुझा फॉर्म करतो कंप्लीट. आणि त्याच्यानंतर देवा भाऊ आणि आकाश म्हात्रे यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवून मला संघामध्ये समाविष्ट केलं त्याबद्दल त्यांचा खूप मी आभारी आहे. देवा भाऊ हॅट्स ऑफ. आणि त्याच्यानंतर म्हणायचं झालं तर प्रत्येकाची एक इच्छा असते सध्याच्या युगामध्ये सायकल आणि टू व्हीलर ही भेटावी. आणि माझ्या या पूर्ण क्रिकेट करिअरमध्ये ही पहिली सायकल आहे माझी. कूलर भेटली, शूज भेटलेले आहेत, सर्व भेटलेले आहेत आणि या कलाकार प्रीमियर लीगमध्ये भेटलेली आहे त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. दादा दिस इज इंग्लिश नॉट इंग्लिश, ओनली आग्री या मराठी या ओके या. आणि फक्त एकच, आता तुम्ही सगळे सांगता ना की सर्वजण बोलतात ती सासूबाईवाली होती ना आपली आपली सिम्मी सिम्मी, निरगुडा. आणि त्यांच्या भाषेत मला काय बोलायचं म्हणते तिला सांगून आलेलं आहे, बायको सायकल घेऊन येता सायकल. दादा एक गाणं सगळ्यांची फरमाईश आहे एक गाणं. आता सर्वांचं फरमाईश बोललं म्हणजे आता मी काय बोलू, आता शेवटी माझंच गाणं बोलायला लागेल. हे मनाला भावते देवाची माझ्या सोन्याची नगरी, मनाला भावते देवाची माझ्या सोन्याची नगरी, करतो घोड्यावर स्वारी देव माझा खंडोबा मल्हारी, करतो घोड्यावर स्वारी देव माझा खंडोबा मल्हारी. थँक्यू थँक्यू वा, वा, देवा, वा, थँक्यू वा. हॅट्स ऑफ. आवाज पाहिला असेल काय आवाजात दम आहे. मात्र या क्रिकेटच्या मैदानावरती तोच खेळ आणि तोच आवाज दाखवलाय, दबदबा ठेवलाय स्वतःचा या मैदानावरती. नाव आहे संजय पाटील. कुठल्याही मिक्सिंगची गरज नाहीये, कुठल्या मिक्सरची गरज नाहीये, कुठल्याही स्टुडिओची गरज नाहीये. ही देवाची देणगी आहे या आवाजाला, संजय पाटील. तर उत्कृष्ट फलंदाज आणि सिरीज बाकी आहेत त्या आम्ही बाकी ठेवतोय मुद्दामून. त्याआधी आम्ही 2 नंबरचं पारितोषिक द्वितीय क्रमांक पपन अगदीच द्वितीय क्रमांकाची ही आम्हाला कॅश प्राइज मिळाली आहे. श्री दीपक साडी यांच्या माध्यमातून एक छत्र अनेक वस्त्र आपल्या सर्व गृहिणींसाठी एक दालन आहे, वस्त्राचं दालन आहे. यांच्या माध्यमातून नवनवीन साडीज, नवनवीन डिझायनिंगच्या साडीज आपल्याला मिळतात. आणि अगदीच या वस्त्राच्या दुनियेतील पनवेलमधील एक अव्वल नाव श्री दीपक साडी यांच्या माध्यमातून दिले गेले जाते हे द्वितीय क्रमांक. आणि ही चमचमती ट्रॉफी दिली गेली जाते आपले आधारस्तंभ प्रवीण दादा घासे यांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय डीपी प्रोडक्शन देवा. या सगळे संघ या प्लीज, या समोर या, समोर या. देवादादा या ह्या साईडने या. देवादादा ह्या साईडने ट्रॉफी घ्यायला या प्लीज या. डीजे देवादादांचं गाणं लावायचं आहे. समजू नका हो आम्हाला कमी, किती असू दे तुमची हवा, चारी बाजूला असू दे हवा. तारी डीपी प्रोडक्शन आमचा संघ जिंकणारे बघ की भावा, तारी डीपी प्रोडक्शन आमचा संघ जिंकणारे बघ की भावा, तारी डीपी प्रोडक्शन आमचा संघ जिंकणारे बघ की भावा, तारी डीपी प्रोडक्शन आमचा संघ जिंकणारे बघ की भावा. श्री दीपक साडी यांच्या माध्यमातून दिले गेले जाते हे द्वितीय क्रमांक. एक छत्र अनेक वस्त्र. चला डीपी प्रोडक्शन दिवाळीला आहे ग. चला तर अजूनही पारितोषिक बाकी आहेत. तर आम्ही थोडस वेगळं करण्याचा आयोजकांच्या सूचनेनुसार आम्ही असं केलेलं आहे. तर आम्ही आता द्वितीय पारितोषिक दिलंय.
तर आता आम्ही सिरीज देणार आहोत. सिरीज मॅन ऑफ द सिरीज ज्याने संपूर्ण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट खेळ केला आणि आज या फ्रीजर मधून तो घरी जाऊन थंड पाणी पिणार आहे. आदरणीय प्रवीणजी घासे आमचे परम मित्र आणि संस्कार स्पोर्ट्स यांच्याकडून ही एक बॅट आलेली आहे, एक उत्तम दर्जाचे, ज्यांच्या चेंडूफळीने बऱ्याच जणांनी शतक, अर्धशतक ठोकलेत. असेच हे संस्कार स्पोर्ट्सच्या दापोली यांच्या माध्यमातून मात्र संस्कार स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र ही चेंडूफळी येथे दिली जाईल. आणि आदरणीय आमचे लाडके मित्र, परम मित्र, स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा प्रवीणजी, सुजय जितेकर, संस्कार स्पोर्ट्सचे ते मालक आहेत, त्यांच्या माध्यमातून ही दिली जाणार आहे. आणि कोण असणार आहे निकेश? जाने एलिगेसेस टोटल नाव येतोय. अजून कोण वाटतोय? केडी कल्पेश जमडे, अजून राज पाटील, अजून अतिश पाटील, अजून स्वप्नील पाटील, अजून भूषण भोईर, अजून उदय मडवी, अजून ईशान ठाकूर, ईशान ठाकूर, पप्पू सूर्यराव, अजून स्वप्नील शेळके, अजून उमेश कोहली, अजून अक्षय पाटील, अक्षय. अजून केडी, जीएनएस, अजून अश्विनी जोशी, अजून कल्पेश भोपी, सुधीर आगलावे, अजून ठीक आहे. तर टोटल 5 मॅचेस त्याने खेळलेत, 6 चौकार लगावलेत, 4 षटकार लगावलेत, ज्याने टोटल मॅचेस मध्ये 76 धावा ठोकल्या आणि 4 ओव्हर्स मध्ये 34 धावा दिल्या, 8 गडी बाद केले, टोटल 3 कॅचेस घेतल्या. एवढा मोठा लेखाजोखा 2 दिवसामध्ये ज्याने क्रिकेटचा पूर्णपणे स्वाद आपल्याला दिला, ही मेजवानी दिली आणि त्या मेजवानीचा पूर्णपणे आस्वाद त्याने घेतला. 116 पॉइंट्स ज्याचे आम्ही गुणलेखन करताना त्यांचे काढले. त्याचं नाव आहे निवेदन क्षेत्रातील एक मोठं नाव, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच्या पाहिलं जातं. नाव घेतलं की पहिलं एक व्यक्तिमत्व डोळ्यासमोर ती धनाधर ध्यान स्टेप आउट एंटरटेनमेंटचा एक प्लेयर, नाव आहे आतिश पाटील. आतिश पाटील. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट. म्हणून या टीमची सुरा सांभाळली, कर्णधार पद सांभाळलं आणि काल नाही पण आज आपली खेळी दाखवली, खेळीचं प्रदर्शन दाखवलं. आपला अनुभव काय आहे हे याचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवलं आणि ठरलेत अव्वल, ठरलेत या मालिकेचे मालिकावीर. नाव आहे आतिश पाटील. कलाकार प्रीमियर लीग, कलाकार आणि 500 रुपयाचं पारितोषिक होतं षटकाराला, ते सुद्धा आम्ही त्यांना सुपूर्द केलेलं आहे. तर सर मी आतिश, काय वाटतंय? आज फ्रीज घरी घेऊन जाणार आहेस, प्रवीण दादाने दिलेली ट्रॉफी घरी घेऊन जाणार आहेस, संस्कार स्पोर्ट्सच्या माध्यमातून मिळाली ही बॅट घेऊन जाणार आहेस. तर काय वाटतंय ह्या आयोजनाबद्दल आणि या खेळाडूंना काय संदेश देशील तू? कारण मला वाटतं स्टेप आउट एंटरटेनमेंट हा संघ जेव्हा खेळाडू निवडीची प्रक्रिया होणार होती त्याच्या 1 दिवस अगोदर मला वाटलं हा संघ तयार झालेला. रात्री 11 वाजता हा संघ तयार झाला होता आणि आज त्या संघाने मजल मारून दाखवून दिलं, हम भी किसी से कम नहीं है. आणि त्या याच शब्दाबद्दल काय सांगशील आतिश आपल्या खेळाबद्दल आणि आपल्या सगळ्या खेळाडूंबद्दल? सर खरं तर आतिश पाटील सरांना घेण्याचा मानस माझा होता, कारण ते साई दिंडीच्या पालखीत असताना मी त्यांना पर्सनली मेसेज केलं होतं की सर तुम्ही फॉर्म भरा जेणेकरून आम्हाला टीम मध्ये घेताय. पण ते दिंडीमध्ये व्यस्त असल्यामुळं त्यांनी फॉर्म भरला नाही. मग एकच पळवाट होती आणि मी म्हटलं
राजकारणामध्ये शरद पवारांचं नाव अव्वल आहे, काय करतील थांग पाहता नाही. आणि या कला क्षेत्रामध्ये एकच शरद पवारांचं एक पाठीराख आहेत, फॉलोअर आहेत, नाव आहे पप्पू सूर्यराव. अगदी त्यांना माहिती जर फॉर्म भरलेला आहे, टीम ओनरच्या माध्यमातून या लीग मध्ये प्रवेश केला आणि मग टीम मध्ये खेळून अव्वल स्थानाचा सिरीजचा किताब जिंकला. काय वाटतं, खरं तर उरण लेदर क्रिकेटमध्ये फार मोठं नाव आहे. मॅन ऑफ द सिरीजचा मराठी मानकरी ते ठरले उरण लेदर क्रिकेटमध्ये आणि तोच अनुभव त्यांनी इकडे वापरला. सर काय म्हणाले आयोजनाबद्दल आणि तुमच्या खेळाबद्दल? सर्वप्रथम पप्पू सरांचं मी आभार व्यक्त करेन की मला 11 वाजता मालक म्हणून त्याने निवडलं आणि जर मालक म्हणून निवडलं नसतं तर मला ही स्पर्धा खेळता आली नसती. कलाकार प्रीमियर लीग प्रत्येकाला खेळाविषयी वाटते. म्हणजे आज या 8 संघांमध्ये जेवढे आपल्याला कलाकार दिसलेत ना, याच्यापेक्षा अधिक आणखी दुपटीनं असे कलाकार आहेत त्यांची खेळण्याची इच्छा आहे. पण त्यांची इच्छा बाजूला ठेवून मला या ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली, मी स्वतःला भाग्यवान समजतो. 17 वर्षाच्या क्रिकेटमध्ये माझं क्रिकेट 7 वर्षा अगोदर बंद झालेलं आहे. 17 वर्षा अगोदर क्रिकेटमध्ये जेव्हा मी क्रिकेट खेळायचो हे असं काही नसायचं. मग सिरीज, गोलंदाज, बॉलर वगैरे खूप ट्रॉफीज घरामध्ये पडल्यात. पण माझ्या आयुष्यातली ही पहिली मोठी ट्रॉफी आहे जी मला आज या ठिकाणी मिळते आणि ती देखील कलाकार प्रीमियर लीग मध्ये मिळते. माझं हे पहिलं पर्व होतं या ठिकाणी, गेल्या वर्षी खेळण्याची संधी मिळाली नाही. पण खूप बरं वाटलं की स्टेपार डान्स अकॅडमीनं या ठिकाणी मला संधी दिली आणि संधी नाही तर माझ्या या खेळण्यावर त्यानं विश्वासही दाखवला. म्हणजे फलंदाजीसाठी पहिले पाठवलं, गोलंदाजी आली तेव्हा गोलंदाजीसाठी संधी दिली, तर खूप बरं वाटलं सर. नक्की सर, ह्या मॅन ऑफ द सिरीजचं जे मार्केट आतिश पाटील सर यांना दिली गेली जाते ही चमचमती ट्रॉफी आणि ती ट्रॉफी दिली गेली जाते त्याचं असेल फ्रीज ते दिलं गेलंय आम्हाला एक आमच्या या लीगचे आधारस्तंभ माननीय प्रवीण दादा घासे यांनी. आणि अगदी त्यांनी जी खंत व्यक्त केली की आम्हाला काही काहींना फॉर्म भरता आला नाही, तर एक नक्कीच आवाज सांगू शकतो. अगदी डिसेंबर महिना आल्यानंतर ह्या KPLचं बिगुल वाजलं गेलं जातं आणि फॉर्म कधी येईल, काय येईल हे तुम्हाला जर डेट जर हवी असेल तर त्यासाठी तुम्ही अक्षय पाटील, कल्पेश दमडे आणि स्वप्नील शेळके आणि आपल्या कलाकार प्रीमियर लीगच्या ऑफिशियल पेजचं नियमित सर्च करत जा, अपडेट पाहत जा, मग तुम्हाला समजेल की आपल्याला फॉर्म कधी भरायचा आहे ते. धन्यवाद आतिश पाटील. आणि एक महत्वाचा अजूनही पारितोषिक द्यायचा आहे, तो म्हणजे उत्कृष्ट फलंदाज, ज्याच्या फलंदाजीच्या जोरावर आज हे दोन्ही संघांमधले खेळाडू आज शेवटच्या क्षणी येऊन पोहोचलेले आहेत. तर चढावड होती आतिश पाटीलच्या आणि त्याच्या नावामध्ये, चढावड खूप होती कारण पॉइंट्स टेबल त्यांचा जवळ येऊन ठेपला होता. तर शेवटचं आपलं एक सेकंड लास्ट मला वाटतं, कारण फर्स्ट प्राइज द्यायचं आहे, उत्कृष्ट फलंदाज एनी गेस. थोड्या पॉइंटने कमी पडला तो, थोड्या पॉइंटने, कारण मला वाटतं सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तो थोडासा कमी पडला, त्याच्यामुळे पॉइंट्स खूप कमी झाले आणि चांगली कामगिरी आतिश पाटीलने केली सेमीफायनलच्या सामन्यामध्ये, त्याच्यामुळे तो पुढे गेला. परंतु एनी गेस कोण असू शकतं नाव? उत्कृष्ट फलंदाज नकुल खैरे. या अजून नाव येऊ द्या. केडी, नकुल खैरे, माझा भूषण भोईर, अजून सत्यम पाटील, पप्पू दादा, अजून देवा पाटील, अजून सोनू भोईर, अश्विनी जोशीचं नाव प्रत्येक ट्रॉफीला येतं. अंकित वास्कर, सूर्या नावडेकर, GNS गणेश GNS पाटील. ठीक आहे, चला तर जास्त वेळ मी घेत नाहीये. उत्कृष्ट फलंदाज जातोय ज्याने 4 मॅचेस मध्ये तब्बल 6 चौकार मारले आणि आपण बघितलं 5 षटकार मारले, 3 विकेट घेतले, 41 चेंडू मध्ये टोटल ऑल ओव्हर 85 धावा होत्या. परंतु पॉइंट्स मात्र थोडे कमी पडले, कारण आतिश पाटील याचे पॉइंट्स आम्ही जेव्हा मोजले 116 झाले आणि थोड्या पॉइंटसाठी तो मागे राहिलाय. त्याचं नाव आहे DP प्रोडक्शन संघाचा उदय मडवी, 100 पॉइंट्स. या उदय, त्याला दिली गेली जाते ही दुचाकी सायकल आणि सायकल आपल्याला दिली गेली आहे SST मोबाईल्स, मराठी माणसाचं हक्काचं दुकान मोबाईल शॉपी यांच्या माध्यमातून ही सायकल, आणि ही दिली गेली जाते सन्मान चिन्ह प्रवीण दादा घासे यांच्या माध्यमातून. जो टाळ्या होण्याचा उदय मडवीसाठी, उत्कृष्ट फलंदाजी DP प्रोडक्टसाठी, एक स्वतःचा तगडं आव्हान निर्माण करण्यासाठी संपूर्ण योगदान जर कोणाचं असेल, एक महत्वाचं योगदान, तर उदय मडवी यांचं. धन्यवाद.
उदय काय सांगशील हे उत्कृष्ट फलंदाज तू आता शेवटच्या सामन्यामध्ये नक्कीच थोडासा निराश दिसलास तू बघितलंस तर आदरणीय प्रवीण दादा घासे आमचे पाठीराखे आहेत सातत्याने पहिल्या पर्वापासून आमच्या सोबत आहेत त्यांच्याकडून ही उत्कृष्ट सुंदर ट्रॉफी आणि बायसिकल तुला आता ही मिळालेली आहे तर काय सांगशील या आयोजनाबद्दल तू काय सूचना देशील तुझ्या खेळाडूंना आतापर्यंत मी जर क्रिकेटचा विचार केला तर 4 वर्ष झाले मी क्रिकेट खेळतोय परंतु प्रथमतः माझ्या आईवडिलांचं मी धन्यवाद व्यक्त करतोय कारण मी यंदाच्या सीझनमध्ये गेल्या वर्षी मी जॉबला जायचो परंतु यावर्षी मी माझ्या मम्मी पप्पांना सांगितलं होतं की मी बिलकुल जॉबला जाणार नाही मला फक्त क्रिकेटला वेळ द्यायची आहे आणि मी यावर्षी क्रिकेटलाच वेळ दिली होती रेग्युलरमध्ये मी माझ्या संघाच्या माध्यमातून आईगावदेवी 12-13 क्रिकेट संघ नागाव या क्रिकेट संघामध्ये गेलतो परंतु डीपी प्रोडक्शन या देवादादांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला साजेसा असा खेळ मी केला आकाशदादा असेल त्यानंतर अजून जे मेंबर्स असतील त्यांनी माझ्यावरती हा विश्वास दाखवला त्या विश्वासाला साजेसा असा मी खेळ केला परंतु थोडंसं दुःख वाटतंय मला की शेवटच्या क्षणी मी माझा संघ विजय करू शकलो नाही कारण मला एवढा कॉन्फिडन्स होता शेवटपर्यंत की मी मैदानावरची जर थांबलो तर मॅच फिनिश करू शकतो परंतु थोडा दमछाक झाली सिंगल डबलवरती जास्त मी भर दिला तसं न करता तसं नाही करायला पाहिजे होतं मी 6 वरती जास्त भर द्यायला पाहिजे होती तर तो सामना जिंकलो असतो जास्त दमछाक झाली परंतु शेवटच्या क्षणी मला हार पत्करावी लागली आणि बोलायचं झालं सिरीजबद्दल तर त्या दादाला भेटली त्याच्याबद्दल देखील त्याचे खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय कारण क्रिकेटर हा असा खेळाडू असतो जो कधीही थकत नाही थांबत नाही आणि मी याच्या पुढे थांबणार नाही थकणार नाही क्रिकेट हा माझा जीव आहे आणि क्रिकेटला मी जीवापाड प्रेम करणार राहिली गोष्ट कलेची आधी मी क्रिकेटर आहे त्याच्यानंतर ब्लॉगर आहे त्याच्यानंतर मी एक मनुष्य आहे आणि लाईफमध्ये जे काही चांगलं करता येईल आई वडिलांसाठी ते चांगलं करीन आणि खूप खूप सपोर्ट करते मला प्राची ती देखील लाईव्ह मॅचेस बघत होती तिने देखील शुभेच्छा दिल्या होत्या मला परंतु थोडा मागे राहिलो परंतु पुढच्या वेळेस नक्कीच मी प्रयत्न करीन कारण या स्पर्धेविषयी कलाकार प्रीमियर लीग बद्दल बोलायचं झालं तर हे जे आयोजक आहेत तर 3 आयोजन आहेत या तिघांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे आणि प्रवीण दादा असतील पूर्ण टीम आणि डीपी प्रोडक्शन यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला त्यांचा देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतोय बस नक्कीच धन्यवाद त्यानंतर स्वागत होईल अगदी हे संपूर्ण कलाकार प्रीमियर लीग पर्व दुसरे याच्यामध्ये सर्वात लांबून येणारा हा कलाकार नाव आहे नकुल खैरे नाशिकवरून हा प्लेयर हा खेळ खेळण्यासाठी आला त्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात त्याला या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो नकुल खैरे याचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात आपले काही कलाकार उरण पनवेलवरून इकडे पोहोचले नाहीत पण नाशिक वरून या ठिकाणी पोहोचलेला आहे इनिशियली कोणाचं नाव घेतलेलं नाही मी प्रवीण दादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान येथे होतोय नकुल नाशिक वरून हा खेळाडू आलाय बघा हे क्रिकेटवरचं प्रेम आहे हे मित्रांचं प्रेम आहे हे क्रिकेटवरचं प्रेम आहे मित्रांचं प्रेम आहे त्या प्रेमाखातीर तू इकडे आलास इतक्या लांबून तू इकडे आलास बघा कलाकार प्रीमियर लीग पर्व पहिलं होतं आणि दुसऱ्या पर्वामध्ये तू आलायस नाशिक वरून आलायस आणि आदरणीय आमचे दादा प्रवीण दादा घासे हे तर आमचे बॅकबोन आहेत कारण कुठलीही गोष्ट ते कमी पडून देत नाहीत कलाकार प्रीमियर लीग पर्व 1 असू दे 2 असू दे सातत्याने ते बोलतात ना माणसाला उभं राहण्यासाठी पाठीचा कणा लागतो तर ते ह्या स्पर्धेचे पाठीचे कणा आहेत तर ह्या आयोजनाबद्दल ह्या आयोजकांबद्दल आणि तुझ्या खेळाडूंबद्दल हा तुझा अनुभव कसा राहिला या पर्व 2 मध्ये पहिले जर मी बघायला गेलो तर काल देखील मी हीच गोष्ट बोललो की कलाकार प्रीमियर लीगमध्ये खूप चांगलं असं नियोजन केलेलं आहे केडी असो स्वप्नील दादा अक्षय दादा किंवा सगळे कलाकारांनी हे नियोजन चांगल्या पद्धतीने पार पाडलेलं आहे आणि मी बघायला गेलं तर सनी मेहर आणि डीपी प्रोडक्शनचे मालक देवादादा यांनी मला या ऑक्शनमध्ये खरेदी केलं तर एक चांगली संधी त्यांनी मला यावर्षी मिळवून दिली तर त्यांचा देखील मी आभार मानेल आणि प्रवीण दादा घासे यांनी खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन सीझन 2 KPLचं चांगल्या पद्धतीचं नियोजन केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो राजकारणात उलटून टाकतात फासे त्याचं नाव आहे प्रवीण घासे धन्यवाद
त्याच्यानंतर एक महत्वाचा सन्मान जो या ठिकाणी राहून गेलाय, अगदी सर्व कलाकारांनी डीपी प्रोडक्शन आपण सुद्धा सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे त्या सन्मानासाठी. अगदी हा 200 त्या 250 कलाकारांचा सर्व समूह आहे. त्या सर्व कलाकारांना एकाच मैदानावरती आणण्याचं एक भव्य दिव्य स्वप्न शिवधनुष्य ज्यांना पेळलं ते एक त्रिमूर्ती 2 केडी आणि 1 एडी अक्षय दादा, त्या स्वप्नील शेळके, अक्षय पाटील आणि कल्पेश दमडे या त्रिमूर्तीचा होईल या ठिकाणी सन्मान. कारण हा सर्व लवाजमा या तिघांच्या मेहनतीमुळे इकडे साकार झालाय. त्या कलाकार प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि दुसरं याचे सर्व प्रमुख आयोजक आम्हा सर्व कलाकारांच्या माध्यमातून आपलं होईल टाळ्यांच्या माध्यमातून स्वागत मी विनंती करतोय. विजेती टीम पप्पू सूर्यराव यांना हे आपल्या शुभ हस्ते या तिघांनाही सन्मानित करण्याचं आहे. एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. एका छताखाली सर्व कलाकारांना आणण्याचं भव्य दिव्य स्वप्न हे सत्यात आणि वास्तवात ज्यांनी उतरवलं ती ही त्रिमूर्ती जोडी. अगदी एक गायक, दुसरं एक कलाकार आणि तिसरा डीओपी हा त्रिवेणी संगम एकत्र झाला आणि कलाकार प्रीमियर लीगचं एक स्वप्न सत्यात उतरलं. या तिघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात आपल्या सर्व कलाकारांच्या माध्यमातून. शेवटचं बक्षीस राहिलंय ते जिंकलेलं विजेतेपद त्याचे टीम ओनर पप्पू सूर्यराव सर्व स्टेप आर्ट एंटरटेनमेंटचे ते 2 शब्द या ठिकाणी आपण सर्वांना संबोधित करतील. ही आपण फक्त कलाकारांनी 2 दिवसाची ही कलाकार प्रीमियर लीग बघितली, मात्र ह्या तिघांनी गेले 2 महिने म्हणजे फॉर्म गोळा करण्यापासून ऑक्शन घेईपासून आणि हा एवढा तामझाम करण्यापासून आपण फक्त आज 2 दिवस येऊन इथं खेळलो, पण या खेळण्यामागे जी मेहनत लागते, जे स्पॉन्सर्स लागतात त्यांच्या मागे फिरण्याचं काम यांनी केलं. आणि योगायोगाने एक टीम कॅन्सल झाली आणि त्याचा मान आम्हाला मिळाला, त्याबद्दल स्वप्नीलचे आभार. आणि त्याचं विजेतेपद मिळालं त्याच्यामुळे जास्त आभार मानतो, कारण की संधी भेटली नसती तर विजेतेपद भेटलं नसतं. खास करून काल आम्ही आलो, एक दुर्दैवी हार मानली. इतकं बेकार आलो की रात्री घरी झोप पण लागली नव्हती. काल आम्हाला सपोर्ट करायला कोण नव्हते, पण आज सुप्रिया सुद्धा इथे सपोर्ट करायला आली, नितेश आणि तेजू सुद्धा सपोर्ट करायला आले. त्याच्यानंतर जी आमची टीम आहे उरणची ब्लॉगरांची, राज असेल, मॅडी असेल, भूषण असेल, ते सगळे आलेत, त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यावेळी आम्ही इथं आलो त्यानंतर जो सपोर्ट आम्हाला भेटला. काल असं आलो होतं की आमच्या 15 प्लेअरच्या शिवाय एक पण प्लेअर आमच्यासोबत एक्स्ट्रा नव्हता सपोर्ट द्यायला, त्याच्यामुळेच आम्ही हारलो असं बहुतेक. आज यांचा पाठबळ लागला त्याच्यामुळे जिंकलेलो आहे. खास करून बहुतेक प्लेअर आमच्या उरणचे होते, आदेश आहे, ते बाहेरून खूप लांबून सुद्धा 2 दिवस आले, सगळे जे लांबून प्लेअर आले त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि 2 शब्द संपवतो कारण की बक्षीस घ्यायचं आहे, घेऊन घरी सुद्धा जायचं आहे. संपूर्ण राजकारणामध्ये राजकीय धुमाकूळ चालू आहे, फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. पुढच्या वर्षी डीपी प्रोडक्शनची दिव्या पाटील आणि स्टेप आर्ट एंटरटेनमेंटचे सुप्रिया तळकर यांचा टीम प्रवेश या पीजी प्रोडक्शनमध्ये होईल, नक्कीच होईल. दरम्यान वळतोय आपण प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे पटकावलं आहे स्टेप आर्ट एंटरटेनमेंटच्या सर्व टीमनं, आणि हे आम्हाला बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालंय. पटेल ज्वेलर्स, उरण, पनवेल आणि विविध ठिकाणी विविध ब्रँचेस आपल्या पटेल ज्वेलर्सच्या मिळतात. अगदी विविध आभूषण ज्या ज्वेलर्समध्ये आपल्याला मिळतात. प्रत्येक गृहिणीची आवड निवड ही काय आहे ते जाणतात आणि तशा प्रकारची आभूषणं ही सर्वांचे पेटी सांडतात. ते एक ज्वेलर क्षेत्रातील अग्रगण्य ठिकाण पटेल ज्वेलर्सच्या माध्यमातून दिलं गेलं जात आहे. हे बक्षीस आणि सन्मान चिन्ह आम्हाला दिलं गेलं जात आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपरचे सर्व या KPL सीझन 2 अँड फर्स्ट चे आधारस्तंभ प्रवीणजी घासे यांच्या माध्यमातून. नमस्कार बंधू भगिनींनो, पटेल ज्वेलर्स यांच्या माध्यमातून दिले गेले जाते हे बक्षीस. कॅश प्राइज आम्हाला मिळालेला आहे. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा मी या ठिकाणी विशेष. मुंबई पासून 20 किलोमीटर अंतरावर बसलं या भावा माझं उरण. सर्वांनी बोला हिप हिप हिप.
वरती कलाकार प्रीमियर लीग मानतोय आभार. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्य असंच राहू देत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ऐकवीर माते की जय. गणपती बाप्पा मोरया.